पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इतके दिवस उलटून गेले हे समन्स हातात पडून, पण आपली वकिलाची समस्या काही सुटत नाही ती नाहीच। एकूणच या खटल्यापेक्षा वकील मिळणंच जास्त अवघड होत चाललेलं आहे। साहजिकच आहे आपटे, वकिलांसाठी देखील ही बाब नवीनच आहे ना। अहो, अब्रू नुकसानीचा खटला आहे आणि अशा प्रकारचा खटला हिंदुस्थानात प्रथमच उभा राहिल्यामुळे आपल्याला अडचणींना तोंड द्यावं लागतं। आज आत्ता शास्त्री बुवा इथे असायला हवे होते, ते कोणाशी तरी बोलू शकले असते, त्यांच्या शब्दाला मान देऊन कोणीतरी वकील तयार झाला असता आणि आपल्यालाही त्यांनी मार्ग दाखवला असता। मंडळी, मला जरा एक वेगळीच भीती आहे, कोणी वकील मिळालाच नाही तर असे झाले तर मात्र आपला खटला आपल्यालाच लढावा लागेल, आणि असे झाले तरच ते योग्य ठरेल। मला सांगा ना, आपल्या केस मधले खास खळगे आपल्याला उत्तम ठाऊक असतील, इतरांना नाही। नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण हे वाटतं तितकं सोपं नाहीये। पुरावे गोळा करावे लागणार आहेत, इतर गोष्टींची जुळवाजुळव आहे, आणि आपल्याकडे तेवढा वेळ तरी आहे का? दादा, चिठ्ठी कोणाकडून? शास्त्री बुवांच्या घरून आली आहे। का? काय झालं बळवंतराव? शास्त्री बुवांनी लिहिलंय, तोंडाचे दुखणे जरी कमी झाले असले तरी अंगातला बारीक ताप आणि अशक्तपणा काही कमी झालेला नाही, त्यामुळे अजून 1.5 महिना मी कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेतोय। अहो, 2 दिवसापूर्वी त्यांना भेटून आलो तेव्हा तर बरे होते, आता थेट 1.5 महिने रजा। मीही भेटून आलो त्यांना, पण त्यांचे कुटुंबीय सांगत होते खूप अस्वस्थ वाटतं त्यांना, त्यामुळे एवढ्यात तरी त्यांना शाळेच्या कामात सहभागी होता येणार नाही। वहिनी, खटल्याबाबत काही कळलं का तुम्हाला? नाही हो, मागे काकूंनी सांगितलं तेव्हा मी विचारले ह्यांना, ते चिडले हो माझ्यावर, म्हणाले 4 लोक 4 तोंडांनी सांगतील, तू एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे। असं बोलल्यावर माझी नाही बाई हिंमत झाली त्यांना काही विचारायची। ताई, काय हो, काय होईल आता? खरंच का हे दोघं? हे पहा वहिनी, आता जे काही होईल त्याला आपल्याला धीराने तोंड तर द्यावंच लागणार ना, पण या सगळ्यात आपण दोघे आहोत एकमेकींना आधारासाठी, ही किती चांगली गोष्ट आहे की नाही? ताई, सगळं ठीक होईल ना? काय रे दीनानाथ, म्हणे आता शाळा पण बंद होणार आहे? तुम्हाला कोणी सांगितलं दादा? आता मला कशाला कोण सांगल? हा, अरे अख्ख्या पुण्यात चर्चा आहे, केसरी आणि मराठा तर बंद होईलच म्हणे, तसे शाळा पण बंद होणार आहेत। अहो, हळू बोला, भिंतीला कान असतात ना तशा हवेत सुद्धा अफवा पसरतायत। कुठे आहेत बळवंतराव, गोपाळराव? बोलवा दादा बाहेर। ओ दादा, काय झालं? काय काम आहे? तुम्ही पैसे परत देणार का? आम्ही नाही ना, मग बोलवा त्या दोघांना बाहेर। दादा, हे वृत्तपत्राचं कार्यालय आहे। माहिती आहे आम्हाला, आम्ही आधी शाळेतच गेलो होतो, पण तिथे कोणी नव्हतं म्हणून इथे यावं लागलं। अहो, काय झालंय? काही समस्या असेल तर आपण सोडूयात, मुख्य म्हणजे आपण शांतपणे बोलूयात का? ठीक आहे, शांतपणे बोलायची वेळ आहे का? थांबा बळवंतराव, थांबा, दीनानाथ बोलतोय ना। अहो, पालकांशी बोलायला नको का? त्यांच्या काही समस्या असतील तर? आपण तुम्ही किती किती पालकांशी बोलणार आहात आता? आता हे असे पालक येण्याचं प्रमाण वाढत जाईल। पुण्यात झपाट्यानं अफवा पसरतायत, हा त्याचाच परिणाम दिसतोय। आम्हाला आमच्या मुलांना आता तुमच्या शाळेत ठेवायचंच नाहीये, तुम्ही फीचे पैसे परत करा बघू आणि दाखला देऊन टाका। नाहीतर काय, आम्हाला आमचे पैसे परत हवेत। उद्या पटकन शाळा बंद झाली तर आम्ही करावं काय? अहो, या अफवा आहेत, काही शाळा बंद होणार नाहीये, आणि जर शाळा बंद झाली ना तर मी तुम्हाला तुमचे पैसे आणून देईन। उगाच इथे तमाशा नको। या तुम्ही, या, निघा 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 दादा।
बघा, मी म्हणलं होतं ना, या सगळ्याचा शाळेवरती परिणाम होणार. झालं चालू. शास्त्री बुवा शाळेत आले असते तर ते पालकांशी बोलू शकले असते. मी एक सांगू का, मला तर असं वाटतंय की हे आजारपणाचं फक्त निमित्त आहे. शास्त्री बुवा मुद्दाम येत नाही आहेत शाळेत. हो नाही, तसंही सरकारी भानगडीत उगाच कोण कशाला पडेल. आणि अनायासे आधीपासूनच त्या सगळ्यातनं बाजूला आहे. ते आता काही यायचे नाही. आपटे, शास्त्री बुवा हे असं काही करणार नाही. शास्त्री बुवांनी शब्द टाकला असता तर कोणीही सहज तयार झालं असतं. पण सरकार विरोधात उगाच कोण कशाला उभं राहील हेच म्हणायचं ना तुम्हाला. बळवंतराव, खूप मोठं संकट उभं राहिलंय आणि संकट आली की ते एकट्याने येत नाहीत. कल्पना आहे गोपाळराव, मोठंच संकट आहे. पण संकट येतात तशी मदतही येते कुठून तरी. खवळलेल्या समुद्रात दिशाहीन झाल्यावर एखादा दीपस्तंभ दिसावा तशी. त्यामुळे आपल्याला ही आशा आणि धीर सोडून चालणार नाही. कुठून तरी मदत उभी राहील याची वाट पाहायला हवी. आपल्यालाही दीपस्तंभ दिसेल कुठेतरी. केसची तारीख जवळ येते तसं सगळ्यांचं लक्ष खटल्यावर लागलेलं आहे. निकाल काय लागणार, महाराजांचं काय होणार. चारही बाजूंनी चर्चेचा अक्षरशः वारूळ फुटलेलं आहे. आपण या मुद्द्याला हात घालणारा, या परिस्थितीचं वर्णन करणारा एक लेख प्रसिद्ध करूया केसरीमध्ये. त्या खटल्याला आम्ही संपूर्ण शक्तीने तोंड देऊ अशा अर्थाचा लेख लिहू, म्हणजे लोकांनाही समजेल आपली भूमिका किती ठाम आहे. निश्चित. चला. नमस्कार. नमस्कार. आत येऊ का? या ना. आपण? मी फिरोज शाह मेहता. या ना, बसा ना. बोला, काय काम काढलं? आपणच केसरीचे संपादक ना? हो, बोला. मी बॅरिस्टर आहे. बॉम्बेला वकिली करतो. बॉम्बे म्युन्सिपाल्टीचा कमिशनर होतो मी. बॅरिस्टर फिरोज शाह मेहता. बॉम्बे म्युनिसिपल ऍक्ट 1872 लिहिला ते आपण. सार्वजनिक काका तुमच्याबद्दल फार बोलायचे. पुणे म्युनिसिपाल्टीचा कारभार याच धर्तीवर चालावा असा त्यांचा आग्रह होता. बोला, आमच्याकडे काय काम काढलं? कोल्हापूरचे छत्रपती महाराज यांच्या प्रकरणात केसरीचे संपादक यांच्यावर खटला भरलाय असं कानावर आलं. म्हणूनच या संदर्भात केसरीच्या संपादकांची प्रत्यक्ष जाऊन भेट घ्यावी म्हणून मी इथं आलोय. नाही, काय हरकत नाही. पण एक गोष्ट स्पष्ट करतो, संपादक जरी मी असलो तरी हक्क आम्हा दोघांचे आहेत. मिस्टर मेहता, तिथे मालकी दोघांची आहे, त्यामुळे जबाबदारी ही दोघांची. सगळे निर्णय आम्ही एकत्र एकमतानेच घेतो. तुम्ही ज्या खटल्यासंबंधी आमच्याशी बोलायला आले आहात ते सगळे लेखही आम्ही एकमतानेच लिहिलेत आणि ती पत्रही आम्ही एक विचारानेच छापलेली आहेत. खटलाही आम्हा दोघांवर आहे, त्यामुळे आम्ही दोघे एकत्रच त्याला सामोरेही जाणार आहोत. छान. नाही म्हणजे आतापर्यंत जबाबदारी झटकणारे आणि अंगाशी आलं की ढकलणारे अनेक लोक पाहिलेत मी. त्यामुळे आपल्या निर्णयाचे मी स्वागतच करतो. पण कसं आहे, वकील या नात्याने 4 गोष्टी आपणास सांगाव्या, सल्ला द्यावा म्हणून मी इथं आलोय. सल्ला? कसला? म्हणजे तुम्हाला या खटल्याबद्दल ठाऊक आहे म्हणता, तर हेही ठाऊक असेल की आम्हाला वकील मिळणे देखील कठीण झालेले आहे. तरी आपणहून तुम्हाला काही सांगावेसे वाटले म्हणून आलात, आनंद झाला. बोला, आपलं काय मत? माफी मागा. आम्हाला वाटलं तुम्ही आमची बाजू समजून घेण्यासाठी आलाय तिथे, पण तुम्ही तर माफी मागण्याच्या गोष्टी करताय. आणि माफीच मागायची असती तर त्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही आम्हाला. आमची भूमिका ठाम आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही माफी मागणार नाही.
बॅरिस्टर साहेब, आमची बाजू सत्याची आहे. मान झुकवायची गरज नाही आम्हाला. तुमच्या या अनाहूत सल्ल्याची आम्हाला गरज नाही. या खटल्याचे आमचे आम्ही बघून घेऊ. मी आपणास आधीच कल्पना दिली होती. एक वकील म्हणून या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मी हेच सांगू इच्छितो की या क्षणी माफी मागणं शहाणपणाचं ठरेल. येतो मी. एक सांगू, मला खात्री होती माझ्या सल्ल्यावर आपण असेच व्यक्त व्हाल. पण एक वकील म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, शांतपणे चारी अंगांनी याचा विचार करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. घरच्यांशी बोला, स्नेह्यांशी बोला, सगळ्यांशी बोलूनच मग एक निर्णय घ्या की आता ही केस लढायची की नाही. येतो मी. गोपाळराव, आता हाती घेतलेला लेख पूर्ण करूच. या खटल्याला आम्ही संपूर्ण शक्तीने सामोरे जाणार. भामा, कोर्टाचं समन्स आलंय. म्हणजे कोर्टातून? कधी? झाले बरेच दिवस. तुझ्या जीवाला घोर नको आणि काहीतरी मार्ग निघेलही असं वाटलं होतं म्हणून सांगितलं नाही. पण आता काय? आता परिस्थिती जरा बिकट आहे. म्हणजे प्रयत्न चालू आहेतच, पण अजून हवे तसे काही यश मिळालेले नाही. आता खटलाच उभा राहिलाय म्हटल्यावर वकील आला म्हणजे खर्च आला. खर्चाचा तसा प्रश्न नाही, सोय करता येईलही. पण काय आणि पुढे काय होणार आता? समजत नाहीये. तेच समजत नाहीये कारण अजून वकीलच मिळत नाही. अहो, पण असं कसं? आणि वकील मिळत नाही असं कसं शक्य आहे? सांगतो. ही देशातली मानहानीच्या दाव्याची पहिली केस आहे. त्यामुळे यातल्या तरतुदी, कायदेशीर बाबी कोणालाही नीटशा ठाऊक नाहीत. त्यामुळे जोवर योग्य तो वकील मिळत नाही तोवर पुढे काय होणार हे सांगता यायचं नाही. सापडेल तोडगा काहीतरी. पाहू. तर एकूण हे प्रकरण असं आहे. हे सगळं कोल्हापूर प्रकरण लावून धरतानाच याची जाणीव होती की हे बर्वे काही गप्प बसणार नाही. मात्र हा सगळा प्रकार आता कायद्याच्या चौकटीत गेल्यामुळे पुढची पावलं जपून टाकावी लागणार असं आम्हाला वाटतं. आणि कितीही सत्य असलं तरी आता हे प्रकरण कायद्याच्या तराजूमध्ये सिद्ध करावं लागणार आहे. शास्त्री बुवा, एक मात्र नक्की, काहीही झाले तरी माफी मागायची नाही. हा आम्हा दोघांचाही निर्धार आहे. निश्चित. बळवंतराव, वाघ शिकार करतानाही 2 पावलं मागे जातो आणि मग झेप घेतो. कधी कधी 2 पावलं मागे जाण्यात सुद्धा शहाणपणा असतो. त्यामुळे त्यात कमीपणा किंवा हार मानू नये.
अहो मग लोकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचं काय, ते काय विचार करतील? मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या प्रकरणाचा शांतपणे विचार करायला हवा आणि निर्णय घ्यायला आणखी काही कालावधी बाकी आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा चारही बाजूनी विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. विचार करण्याची वेळ आता संपली शास्त्री बुवा. इतक्या दिवसात आमचा निर्धार ढळला नाही तर यापुढे तो ढळेल असं वाटत नाही. शिवाय आम्ही ज्या ज्या वकिलांशी बोललो त्या सगळ्यांनीच आम्हाला नकार दिलाय. त्यामुळे आमच्या समोरचा पेच आता वाढलेला आहे. बस. तुम्ही जितक्या वकिलांशी बोललेला आहात त्या सगळ्यांनी हा खटला चालवण्यात असमर्थता दाखवलेली आहे हे विचारात घ्यायला हवं. आणि असा मानहानीचा खटला हिंदुस्थानी कोर्टासमोर पहिल्यांदाच सादर होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या खटल्याचा युक्तिवाद कसा होईल आणि कोणत्या कलमाचा कसा अर्थ काढला जाईल याचाही विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा नीट शांतपणे विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. आता इथं बसून छान छान खेळायचं. हा, अजिबात कुठलाही नवा कारभार करायचा नाही, कळलं का? हा, अहो ऐका, मी जरा काम करून येतेय, जरा हिच्यावर लक्ष ठेवा फक्त. हा, आलेच मी. आटोपली बाई काम सगळं. अगं बाई, माझे काय हे सगळं अंगावर सांडून घेतलं दूध. कोणी सांडलं दूध? आता रडून दाखवू नको मला. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं हिच्याकडे लक्ष ठेवा म्हणून. तर हे असं तिथे चुलीपाशी याला हात लाव त्याला हात लाव करत होती म्हणून इथं आणून बसवली ना. आणि तू आता ना एका मुलीचे हातच बांधून ठेवणार आहे मी. किती रागे बरशील भामे. लहान पोराला काय कळतंय? तुम्हाला कळतंय ना, मग तुम्ही का नाही ठेवलं लक्ष तिच्याकडे? माझं लक्ष होतच. आता घरात लहान मूल आहे म्हटल्यावर सांडलवण व्हायचीच ना. असं काय करतेस? आणि हात बीत बांधीन काय? शिक्षेचं वय आहे का तिचं? चूक जिथल्या तिथेच सुधारावी लागते आणि हे आत्ता जर तिला शिकवलं नाही ना तर कळणार नाही. कृष्णा, म्हण माझ्या मागे, पुन्हा असं करणार नाही. पुन्हा असं करणार नाही. हा, एकदा नाही 3दा म्हणायचंय. म्हण, पुन्हा असं करणार नाही. पुन्हा असं करणार नाही. पुन्हा असं करणार नाही. पुन्हा असं करणार नाही. भामे, तिची काही चूक नाही या. तुमची चूक आहे ना, मग तुम्ही मागा माफी. छान माझं बाळ. आणि जेवायला चला, पानं वाढली आहेत. चला, आपण जेवतो की नाही? मग अन्न असतं ते. काय करावं? भामाला विचारावं का काय करायला हवंय म्हणून? नाही नाही, तिला काही विचारलं तर ती माफी मागा असंच म्हणेल. बळवंतराव, या या नाना या. आज कसं येणं केलं? काम तसं महत्वाचं आहे बळवंतराव. हे घ्या. हे काय? हे काय नाना, कसले पैसे? नाही म्हणू नका. खटल्यासाठी मदत आमच्याकडून. तुम्हाला पैशांची अडचण आहे हे आमच्यापासून लपणं शक्य आहे का? मी हे पैसे स्वीकारू शकत नाही नाना. हो, पण का? इतकी मोठी रक्कम कुठून उभी करणार मलाही सांगता यायचे नाही. संकट आहेच आमच्या समोरही, पण केवळ संकट आहे म्हणून तुमच्याकडून यासाठी पैसे घेणं हे मला काही पटत नाही. हो बळवंतराव, असं काय करताय? अहो तुम्ही आमच्या कामी आलात, आता आम्ही तुमच्या कामी येणं हे आमचं कर्तव्य नाही का? म्हणूनच ना,
जर मी तुमच्याकडून हे पैसे घेतले तर मी तुमची बाजू घेऊन ही पत्र छापली आणि सत्याची शहानिशा न करता केवळ पैशासाठी आमच्या वर्तमानपत्राचा वापर केला असा अर्थ कुणीही काढू शकेल. बळवंतराव, अहो पण गरज तर आहेच नाना, पण या अशा पद्धतीने मी भ्रष्टाचार केला असे कुणीही म्हणता कामा नये. मग आता तुम्हीच सांगा, मी कशी मदत करायची तुम्हाला? तुम्ही फक्त एवढेच करा, तुम्ही जी पत्र आम्हाला दिलीत आणि आम्ही छापली ती 100% खरी आहे हे सिद्ध करणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळी कोर्टात आणून साक्षीदार म्हणून उभे करा. निश्चिंत राहा, तुम्हाला साक्षीदार दिला असा शब्द देतो मी. तुम्ही पैसे घेतले असते तर मदत केल्याचं समाधान मिळालं असतं. पण ठीक आहे, तुम्ही म्हणता ते सुद्धा योग्यच आहे. येतो मी.